AutoCAD शिकण्यासाठी लागणारा वेळ हा तुमच्या अभ्यासाच्या गतीवर, पूर्वीच्या तांत्रिक ज्ञानावर आणि तुम्ही कोणत्या स्तराचे AutoCAD शिकू इच्छिता यावर अवलंबून असते. खाली काही अंदाज दिलेले आहेत. पहिला आहे बेसिक AutoCAD शिकण्यासाठी. बेसिक कमांड जसे की लाईन, सर्कल, ट्रिम, एक्सटेंड आणि 2D रेखाटनासाठी लागणारे साधारण 15 दिवस ते 30 दिवस पुरेसे असतात. तुम्ही दररोज 1 ते 2 तास प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही साधारण 15 दिवसात AutoCADचे मूलभूत टूल्स शिकू शकता. या कालावधीत तुम्ही साध्या रेखाटनाचे प्रोजेक्ट देखील तयार करू शकाल. दुसरा आहे ॲडव्हान्स 2D आणि 3D स्किल्स. जर तुम्हाला 3D मॉडेलिंग, लेअर मॅनेजमेंट, डायमेन्शनिंग आणि प्रिंटिंग अशा ॲडव्हान्स्ड टूल्स शिकायचे असतील तर यासाठी 1 ते 3 महिने लागू शकतात. यात 3D वस्तूंची रचना, इमारतींचे मॉडेलिंग आणि मोठ्या प्रोजेक्ट तयार करण्याची प्रॅक्टिस होईल. तिसरा आहे प्रॅक्टिकल अनुभव आणि तज्ज्ञता. AutoCADमध्ये पूर्णपणे तज्ज्ञ बनण्यासाठी आणि मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्यासाठी 6 महिने ते 1 वर्ष लागू शकते. यावेळी तुम्ही उद्योगाच्या गरजेनुसार व्यावसायिक स्तरावर AutoCAD वापरण्याचे कौशल्य विकसित करू शकाल. महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर निरंतर प्रॅक्टिस. AutoCAD शिकण्यासाठी रोज प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. दुसरं आहे ट्रेनिंग. जर तुम्ही व्यावसायिक कोर्स करणार असाल तर प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली शिकणे अधिक फायदेशीर ठरते. तिसरं आहे ऑनलाईन साधने. YouTube व्हिडिओज, ई-बुक्स आणि ऑनलाईन कोर्सेसमधून शिकताना वेळेचे व्यवस्थापन करणे सोपे जाते. तर साधारणपणे 1 ते 3 महिन्यात तुम्ही AutoCADमध्ये चांगले कौशल्य मिळवू शकता. पण अधिक तज्ज्ञता हवी असल्यास अधिक प्रॅक्टिस आणि अनुभवाची गरज असते.